काव्या नावाचा एक कावळा अन्नाच्या शोधात उडत होता. सूर्य डोक्यावर तळपत होता आणि त्याला खूप तहान लागली होती. पाणी, कुठे मिळेल पाणी? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने आपली मान लांब करून आजूबाजूला पाहिले, पण त्याला कुठेच पाण्याचा थेंबही दिसला नाही. तो उडत उडत एका गावाजवळ पोचला. तिथे त्याला एका घराच्या अंगणात एक माठ दिसला. त्याला खूप आनंद झाला. तो वेगाने खाली आला आणि माठाच्या काठावर बसला. त्याने आत डोकावून पाहिले, पण त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. पाणी खूप खाली होते. त्या तहान विचार करू लागला. त्याने एक एक खडा आपल्या चोचीत उचलला आणि माठात टाकायला सुरुवात केली. टप असा आवाज येऊ लागला. जसे जसे तो खडे टाकत होता तसे तसे माठातील पाण्याची पातळी हळूहळू वर येऊ लागली. काव्याला आता आशा वाटू लागली. त्याने अजून काही खडे टाकले आणि अखेर पाणी इतके वर आले की त्याची चोच सहज पोचू शकली. काव्याने पोटभर पाणी पिले आणि त्याची तहान भागली. मग तो आनंदाने कावकाव करत आकाशात उडून गेला. खरोखर जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो.